ऑनलाईन संकेतस्थळावरून महिलांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद। शादी.com या ऑनलाईन विवाह संकेतस्थळावरून महिलांची ओळख करून त्यांची फसवणूक करणाऱ्या फिरोज निजाम शेख राहणार कॅम्प पुणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कोंढवा पुणे येथे अटक केली। आरोपीने एका घटस्फोटित महिलेची 1.69 लाख रुपये रोख व 8.25 लाख रुपयांचे 11 तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पीडित महिलेनं शादी.com वर प्रोफाईल तयार करून विवाहासाठी संपर्क साधला होता। आरोपी फिरोज शेख याने उच्च शिक्षित असल्याची व स्वतःच्या कंपनी असल्याची खोटी माहिती देऊन महिलेला विश्वासात घेतला। त्यानंतर वेळोवेळी भावनिक व आर्थिक अडचणी सांगून महिलेकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेतले। संपर्क तोडल्यावर महिलेला फसवणुकीची जाणीव झाली। तिच्या तक्रारीनंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकानं तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीच्या आधारे पुण्यातील कोंढवा भागातून फिरोज शेखला अटक केली। आरोपीकडून 1 लाख रुपये हस्तगत करण्यात आले। चौकशीत आरोपीनं शादी.comच्या माध्यमातून 25हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे। आरोपी विवाहित असून त्याला 2 मुले आहेत। त्याच्या विरुद्ध यापूर्वी इंदापूर पोलीस ठाण्यात ही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महिलांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये तसेच फसवणूक झालेल्यांनी तात्काळ जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सचिन पाटील, अमित सरजे, सायबर पोलीस निरीक्षक आतिश मेहत्रे व त्यांच्या पथकाने केले।